काल आपल्या चौथ्या अध्यायाच्या आपण जवळजवळ 120 ओव्या पाहिल्या होत्या. दुसरा अध्याय, तिसरा अध्याय आणि चौथ्या अध्यायाच्या 120 ओव्या. या सगळ्यांचं सार एवढंच आहे की आपल्याला काहीही प्रतिक्रिया न करता, मूल्यांकन न करता, सजग होऊन आपल्या मनाच्या ठाई जे जे घडतंय ते पाहता आलं पाहिजे. विचार असो, भावना असो, कोणताही विकार असो, कोणत्याही आठवणी असो, काहीही असो, त्या सगळ्यांचं निरीक्षण आपल्याला करता आलं पाहिजे. निर्विकल्प निरीक्षण करता आलं पाहिजे. आणि असं जर निर्विकल्प निरीक्षण केलं तर आपल्याला जे काही अनुभवाला येतंय त्याचा स्वभाव समजतो, आपल्याला त्याचं गणित समजतं की ते येतं कसं, वाढतं कसं. आणि आपण जर असं तटस्थ राहिलो, निर्विकल्प राहिलो, शांत राहिलो, समतेमध्ये राहिलो, स्थितप्रज्ञ राहिलो, तर त्या अनुभवाचा निराश होतो. अनुभव का बरं निराश नाही पावत? कारण की आपण त्या अनुभवाचं लगेच मूल्यांकन करतो, लगेच त्याला चांगलं वाईट म्हणतो, लगेच हो नको म्हणतो, लगेच आवड निवड, लगेच आसक्ती द्वेष. हा जो आपण एक स्वभाव बनवलेला आहे आपला, हा स्वभाव सत्य प्रकटनाच्या आड येत असतो. सत्य प्रकटनासाठी आपलं मन स्थिर, शांत, स्थितप्रज्ञ, समतेमध्ये सजग, तटस्थ लागतं. ज्याचं मन असं सजग आणि तटस्थ झालं, ध्यानाचा अर्थ असा नाहीये की तुम्हाला कोणताच अनुभव येणार नाही किंवा विचार सगळे बंद पडून जातील, भावना सगळ्या बंद पडून जातील. ती शेवटची पायरी आहे ज्ञान होण्याच्या वेळेसची. तेव्हा हे सगळं निघून जातं. चारी अवस्था निघून जातात, चारी देह निघून जातात, मन राहत नाही, इंद्रिय राहत नाही. ते सगळं शेवटची अवस्था आहे. परंतु तिथपर्यंत जाण्यासाठी, तिथपर्यंत जाईपर्यंत तर आपल्याला अनुभव येणारच आहेत. काही ना काही अनुभव येणार आहेत, कोणते ना कोणते अनुभव येणार आहेत. तर कोणतेही अनुभव येवो, त्या अनुभवाच्या सोबत शांतपणे राहता आलं पाहिजे. आपण जो आपला स्वभाव बनवलाय, मनासारखं झालं की उड्या मारायच्या आणि मनाच्या विरुद्ध झालं की निराश व्हायचं, दुःखी व्हायचं, हा स्वभाव आपल्याला त्या परमतत्वाची ओळख होऊ देत नाही. दुसरं काही नाहीये. त्या परमतत्वाची पूजा करायची गरज नाही, त्याची स्तुती करायची गरज नाही, त्याची प्रार्थना करायची गरज नाही, त्याच्या पायाबी पडायची गरज नाही. ते काहीच म्हणत नाही. ते परमतत्व, त्याला काहीच अपेक्षा नाही आपल्याकडून. निरपेक्ष तत्व आहे ते. आणि निरपेक्ष तत्व जर तुम्हाला अनुभवायचं असेल तुमच्या अंतरंगात, तर तुम्हालाही निरपेक्षच व्हावं लागेल. त्याच्यासारखंच व्हावं लागेल ना. त्याच्यासारखे नाही तुम्ही झाले तर तुमची त्याची कशी काही एकी होईल? तर आपण त्याच्या विरुद्ध स्वभावाचे होऊन गेलो. तो झाला निरपेक्ष, तो झाला सजग, तटस्थ. आणि आपण आवड निवड, हे नको ते नको, हे चांगलं हे वाईट, हे असा जो आपण एक विरुद्ध स्वभाव घेतलेला आहे, या विरुद्ध स्वभावाला परधर्म म्हणतात. जीव जो आहे, जीव हा परधर्म आहे.
आणि आपण सगळे जीवामध्ये अडकून गेलो. आपण आपल्याला जीवच समजायला लागलो. म्हणजे आपण एका अर्थाने परधर्मात अडकलेलो आहोत. आणि स्वधर्माशी एकरूप झाल्याशिवाय समाधान नाही, तृप्ती नाही. अगदी कृतकृत्य झाल्यासारखं होतं जर तुम्ही त्या तत्वाशी एकरूप झाला तर. जन्ममरणाचा फेरा कायमचा संपून जातो. पण त्याच्यासाठी अट एवढीच आहे की तुम्हाला तुमच्या मनाच्या सवयी बदलाव्या लागतील. दुसरं अध्यात्म नाहीये काहीच. अध्यात्म एवढंच आहे, जे कोणी जाणकार आहेत ते तुम्हाला कधीही पूजापाठ करायला सांगणार नाहीत. ते कधीही नामजप ज्ञान पारायण करा, असा विधी करा, तसं काहीतरी करा, असे योगासनं करा, असा प्राणायाम करा, असे उपवास करा, असे तपास करा. हा त्या गोष्टीचा त्या तत्वाशी काहीही संबंध नाही. आणि हे सगळं समजवण्यासाठी ही ज्ञानेश्वरी सांगितली. कारण की जसं आज अंधार आहे सगळीकडे, त्या तत्वाची ओढ तर प्रत्येकाला आहे. असं वाटतं की ते तत्व आपल्याला कळलं पाहिजे, आपल्याला भेटलं पाहिजे, आपण त्याच्याशी एकरूप झालं पाहिजे. कारण आपण त्याचं वर्णन ऐकलं ना की त्याच्याशिवाय तृप्ती नाही, चिंता काळजी दुःख त्याच्याशिवाय मिटत नाही. पण त्याचे जे उपाय आपल्याला सांगितले गेले ते सगळे चुकीचे सांगितले गेले. याचं कारण ज्यांनी ते उपाय सांगितले त्यांच्याच ते नीट लक्षात आलेलं नव्हतं. आणि त्यांना जे माहिती, जे ऐकलं, जे परंपरेने सांगत आले, जे त्यांच्या गुरुने सांगितलं, त्यांच्या गुरुला त्याच्या गुरुने सांगितलं, अशी अज्ञानाची परंपरा चालू होते. अज्ञानाची परंपरा ही अज्ञानीच असते. मंगेश पाडगावकरांनी एक कविता लिहिली होती. त्या कवितेतली एक ओळ आहे, परंपरेच्या खांद्यावर सत्याचे मडे. मड सत्याचं मड घेऊन फिरून राहिले सगळे. सत्याचा पत्ता कोणालाच नाही. जितकेही संप्रदाय आहेत, धर्म आहेत, हे सगळे परंपरा आहेत. आणि या परंपरा म्हणजे सत्याचं मढ घेऊन फिरणारे आहेत. आणि इतके ते असे कडवट झालेले आहेत की त्यांच्या विरुद्ध बोललेलं कोणाला चालत नाही. लगेच भानगड करायला, लगेच खुणा मारीन, हाना मारीन, दहशत, बॉम्ब हल्ले, गोळ्या घालणं, काय 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 करत नाही. खरं सांगणाऱ्याला खरं सुद्धा सांगू नका म्हणतात ते. इतके खराब झालेत लोक. हा बिलकुल बोलायचं नाही म्हणता असं. आणि बोललं तर मग आम्ही आता घातल्याच ना गोळ्या. आपल्या समोर लोकांना गोळ्या नाही घातल्या का? घातल्यात. हा ना, मग तेच माऊलीने तेव्हाही तसंच असेल म्हणून माऊलीने सगळं उघडून सांगितलं. आता माऊलीने असं जर एवढं उघडून सांगितलं नसतं आणि मी काही ते असं तसं सांगितलं असतं तर हाणलं नसतं का मला तुम्ही? हाणलं असं धरून बिलकुल. कारण की काय, पण आता माऊलीचं प्रमाण आहे. माऊलीचं प्रमाण असल्यामुळे मी बोलू शकतो. आणि माऊली काय सांगते ते मी समजावून सांगतोय. तर असं जे काही आहे हे अध्यात्म, असं अध्यात्म सांगणं हे गुरूंचं काम आहे. पण गुरु लोकांनी हे काम केलं नाही, उलटं काम केलं. शाळा बनवल्या कीर्तनकारांच्या, प्रवचनकारांच्या. त्यांना
चांगलं 10-15 वर्ष तिथे ठेवून घेतात. त्यांचा मेंदू घासून पुसून याच विचाराचा करतात जो विचार त्यांना सांगायचा. आणि कोणी केलं हे सगळं? जाणून बुजून केलं हुशार लोक. आणि समाजात हे सगळं पसरलं पाहिजे. मग पसरलं पाहिजे तर मग ते लोकांना सांगायला लागेल ना. मग सांगायसाठी मग केले लोक तयार, त्यांच्या उघडल्या शाळा, मग तिथे तयार करतात. ते 10-15 वर्ष तयार करतात. आणि ते बिचाऱ्यांना समजत नाही की आपल्याला काय सांगितलं जात आहे किंवा काय नाही. आपण काय, एकदा तिथे माणूस गेला त्या शाळेत शिकला की तो त्या शाळेसारखाच बोलायला लागतो. दुसरं त्याला जमत नाही. जसं एखादा अमुक धर्माचा मनुष्य आहे, तो त्या धर्माचाच बोलतो की नाही? तो बोलेल का दुसऱ्या कशाचा? हिंदू असेल तर हिंदुत्वाविषयीच बोलेल, मुस्लिम असेल तर मुसलमानाविषयीच बोलेल, बौद्ध असेल तर तो बौद्धाविषयीच बोलेल, दुसरं बोलत नाही. असं एक प्रकारचं संमोहन केलं जातं. आणि हे संमोहनामुळे अज्ञान निर्माण होतं. आणि मग त्या अज्ञानामध्ये खरं खोटं समजत नाही. खोट्याला खरं समजतं मनुष्य, खऱ्याला खोटं समजतं. आणि मग अशी सगळी परिस्थिती निर्माण होते. आणि माऊलीच्या हे लक्षात आलं, तेव्हाही अशीच परिस्थिती असणार. म्हणून माऊलीने हे सगळं ह्याच्यात मांडलं, चांगदेव 65 मांडलं, अमृतानुभवमध्ये मांडलं, ज्ञानदेव गाथेमध्ये मांडलं. एक प्रकारची ही क्रांती होती की नाही, की जी गोष्ट सामान्य लोकांच्या कानावर पडत नव्हती, सामान्य लोकांना कोणी सांगत नव्हतं आणि त्याच्यामुळे कळत नव्हतं. तर ती गोष्ट जी झाकून ठेवली होती आपल्या सामान्य माणसापासून, ती गोष्ट माऊलीने उघडी केली सगळ्यांसाठी, की खरं हे बरं, तुम्ही समजता तसं खरं नाही, खरं हे आहे. आणि म्हणून जे कोणी आपले पूर्वज होते, जे ज्ञानी होते, ज्यांना समजलं की अरे नाही, माऊली सांगते तेच बरोबर आहे, माऊलीचंच जगात पसरलं पाहिजे, माऊलीचं, म्हणून ज्ञानेश्वरी पारायण सुरू झाले, म्हणून ज्ञानेश्वरीला महत्व आलं. बरं, ते सुरू केलं, पण मध्येच मग असे काही लोक निर्माण झाले की त्यांना पाहिजे तसे अर्थ काढायचे, तेवढेच सांगायचे, दुसरं सांगायचं नाही. असं काम मग इथेही सुरू होतं, सगळीकडे जातं, सगळ्या धर्मात अशीच गोष्ट आहे. आणि म्हणून आपण आपलं वाचन केलं पाहिजे, आपलं आपण समजावून घेतलं पाहिजे, कोणाच्या भरोश्यावर राहायचं नाही. कोणी सांगतंय म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. स्वतः वाचायचं, स्वतः अर्थ काढायचे, स्वतःची बुद्धी वापरायची, स्वतःचा विवेक वापरायचा. आणि मग ते आपल्याला पटलं तर घ्यायचं, नाही तर घ्यायचं नाही. खात्री केल्याशिवाय नाही. 4 ठिकाणी खात्री. अमृतानुभव वाचायचा, चांगदेव 65 वाचायची, ज्ञानदेवाची गाथा वाचायची, ज्ञानेश्वरी वाचायची, उपनिषद वाचायची. उपनिषदांमध्ये हे सगळं ज्ञान आहे. आणि असं हे सगळं माऊलींनी केलं. म्हणून आता 121वी ओवी आहे. सर्व कर्मतयाचे ब्रह्मा समान, बोधाजयाचे मन, निष्कामतेचे ते प्रमाण तोची झाला. ज्याला बोध झाला त्याचं वर्णन चालू आहे आता. त्याची स्थिती कशी झाली? मनाचे अज्ञान गेले, निष्कामतेशी लग्न लागले, उपासनाच झाले जीवन त्याचे. त्याला वेगळी उपासना करावी लागत नाही, त्याचं जगणं हीच साधना असते. तो जसा वागतो, खातो, पितो, बोलतो, व्यवहार करतो, ती सगळी साधनाच असते. असा तो निष्काम झालेला मनुष्य असतो, त्याच्या मनाचं अज्ञान गेलेलं असतं. गुरुवाक्याशी गाठ पडली, अविद्या ती संपली,
निष्कामता ती प्रकटली जीवनी त्याच्या. आता ही सगळी भानगड की नाही, आपण निष्कामता 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 हा शब्द बोलतोय. पण मन निष्काम कसं होतं याचा शोध घ्यावा लागेल. कारण की नुसतं निष्काम करा मन असं म्हणून कोणी निष्काम करू शकतं का? होऊ शकत नाही, होऊच शकत नाही. आपण नुसतं म्हणतो अहंकार गेला पाहिजे, अहंकार गेला पाहिजे. असा नुसता अहंकार गेला पाहिजे म्हटल्याने अहंकार जातो का कधी? कधीच जात नाही. त्याच्यासाठी सद्गुरू भेटावा लागतो. आता हे वाक्य तिथे झालं की नाही, गुरु वाक्याशी गाठ पडली. म्हणजे गुरु तो वाक्य सांगतो, गुरु तो बोलतो, गुरु सत्य सांगतो, पण ते सत्य समजलं पाहिजे ना. गुरु तो बोलेल, तो शब्दात करतो, सांगतो, त्याला जमेल तेवढा प्रयत्न. पण शब्द सत्य असतात का कधी? शब्द म्हणजे ती वस्तू. आता समजा कोणी सांगितलं की हे सगळं ब्रह्म आहे, तर मग समजतं का ब्रह्म आहे? कारण की ब्रह्म हा शब्द ब्रह्म नाही, ती एक खूण आहे आपण आपल्याला एकमेकांशी बोलायसाठी तयार केलेली. की ती जी काही अशी अशी काहीतरी एक अज्ञात वस्तू आहे, काहीतरी आहे, त्याचं आपल्या सगळ्यांमध्ये संभाषण झालं पाहिजे म्हणून आपण सगळ्यांनी एक भाषा बनवली आणि त्या वस्तूला मग ब्रह्म म्हटलं. म्हणजे ब्रह्म शब्द आला की आपल्याला ती वस्तू आठवली पाहिजे. असं आपण प्रत्येक ठिकाणी ठरवलंय. पाणी आलं समजा, तर पाण्यासाठी आपण एक शब्द ठरवला, पाणी. पण पाणी हा शब्द पाणी आहे का? आता एखाद्याला तहान लागली, त्याला म्हटलं प्या पाणी, प्या पाणी. अरे पाणी प्या, नुसता शब्द पाणी देऊन चालेल का? असा हात केला घ्या पाणी, प्या पाणी, काय त्याची ताण जाईल का? नाही जात. त्याला पाणीच प्यावं लागेल. तसं ब्रह्म या शब्दाशी गाठ पडली पाहिजे. गुरु वाक्याशी गाठ पडली म्हणजे गुरुने जो शब्द सांगितला, गुरुने जे वाक्य सांगितलं, त्याचा अर्थ अंतरंगामध्ये प्रत्यक्ष अपरोक्ष समजला पाहिजे. आणि गंमत अशी आहे की त्या वाक्यांचा अर्थ आपल्याला उलटा करून सांगितला जातो. उलटा करू ना, सुलटाने सांगितलं जातं. तसं तुम्हाला एक दोन वाक्य तसे देऊ शकतो मी उदाहरण त्याचं. एक उदाहरण तर मी तुम्हाला नेहमी सांगतो की द्रष्टाच दृश्य आहे असं आहे. हे खरं तत्व आहे. पण यांनी सगळ्यांनी सांगताना काय सांगितलेलं आहे? द्रष्टा दृश्यापेक्षा भिन्न आहे हेच सांगतात सगळे. सगळे ग्रंथ वाचा तुम्ही, सगळ्या ग्रंथात तुम्हाला तेच आढळेल. वेदांतातही तेच सांगितलेलं आहे. आणि तर्क फार छान देता येतो की नाही, की जे दिसतं ते तुम्ही कसे काय असाल? तुम्ही त्याच्यापेक्षा भिन्नच असले पाहिजे तरच ते दिसेल. आणि अज्ञानी बुद्धीला ते पटतं आणि मग आपण द्रष्टा हा दृश्यापेक्षा भिन्न आहे असं समजून घेतो. किंवा एक दुसरं वाक्य, तत्वमसी. आता सद्गुरू सांगतो तत्वमसी, ते त्या तत्वमसीचा अर्थ हे सगळे लोक काय सांगतात? ते तत्व म्हणजे ते परब्रह्म तत्व आणि ते तू आहेस. आता हे पहा, अज्ञानी माणसाला जर असं सांगितलं की ते तू आहे तेच आहे, यात काही शंका नाही. पण
तुम्हाला सुषुप्ती माहिती नाही, तुर्या माहिती नाही, आणि त्याच्या पलीकडचं ते परब्रह्म माहिती नाही, आणि ते सांगून काही उपयोग आहे का? पण त्या वाक्याचा अर्थ तसा नाही. तत्वमसीचा अर्थ जे काही अनुभवाला येतं ते तत्, आणि जे काही अनुभवाला येतं ते तू आहेस. तत्वमसी. मनामध्ये जोही अनुभव येतो तो अनुभव आणि तू वेगळा नाही. कारण तू असला तरच अनुभव आहे की नाही? तू आपण नसलो तर आपल्याला अनुभव असतो का कधी? किंवा आपण आहे तर आपल्याला अनुभव असायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय आपलं असणे पण नाही. अनुभव नसलं तर आपण असतो का? रात्री 2-2:30ची गोष्ट आपण किती वेळा पाहिली की काहीच अनुभव नाही, काहीच अनुभव नाही, तेव्हा कुठे मी? तर अनुभव आणि अनुभवणारा ही जोडगोळी आहे. या जोडगोळीचा अभ्यास करणं म्हणजे अध्यात्म आहे. या जोडगोळीला नामरूप म्हणतात. अनुभव आणि अनुभवणाऱ्याला नामरूप म्हणतात. जे अनुभवाला येतं ते नेहमी रूप असतं, कोणत्या ना कोणत्या प्रकारचं रूप असेल ते. आणि ज्याला अनुभव येतो ते मन असतं. मन म्हणजे नाम. मनाचा अर्थ आहे नाम. कारण की ती वस्तू कोणाला अनुभवाला येते? मनालाच येते की नाही? कोणताही अनुभव कोणाला येतो? मनाला येतो. पण आपण अज्ञानी असल्यामुळे तर आपण म्हणतो तो मला आला. अरे तू तो नाहीये ना, मन पण नाहीये तू, तो अनुभव पण नाहीये तू, त्याच्या पलीकडचा आहे काहीतरी, पण ते माहिती नाही. ते माहिती नाही तर मग अज्ञानी माणूस म्हणतो मलाच अनुभव आला. तर हे असं जे काही अर्थाचे गैरअर्थ आपण घेतले हे दूर करावे लागतात. आणि हे दूर करण्यासाठी हे कसं चुकीचा अर्थ घेतला गेलेला आहे, बरोबर अर्थ काय आहे असं गुरुवाक्य कानावर पडावं लागतं आणि ते समजावून घ्यावं लागतं. गुरुच्या बोलण्याने ज्ञान होतं असं नाही. गुरु सत्य सांगतो पण ते तुम्ही ग्रहण केलं पाहिजे, समजावून घेतलं पाहिजे. तुम्ही जर ऐकलंच नाही, समजावूनच नाही घेतलं तर काय उपयोग आहे त्या वाक्याचा? 1000 वेळा मी सांगितलं तर काही होणार? तो स्वतः मरा लागेल. तर ते असं हे जे ज्याला खूप तहान आहे त्या तत्वाची, की तो राहायलाच तयार नाही, की काही कोणताही त्याग करेल, कितीही त्रास झाला तर चालेल, पण मला ते परमात्मा तत्व काय आहे ते बघायचंच. अशी ज्याची तयारी असेल त्याला गुरुवाक्याचा अर्थ कळायला लागतो. आणि म्हणून गुरुवाक्याशी गाठ पडली, अविद्या ती संपली. आता सगळे म्हणतात अविद्या अविद्या, अज्ञान अज्ञान, पण अविद्या आणि अज्ञानचा अर्थ कोणालाही सांगता येत नाही. सोपा अर्थ आहे, आपण जो चर्चा करतो हाच. अनुभवणाऱ्याला मी अनुभवापेक्षा वेगळा आहे असं वाटणे याला अज्ञान म्हणतात, याला अविद्या म्हणतात. बस संपलं. द्वैत खरं वाटणं याला अविद्या म्हणतात. मी वेगळा आणि जग वेगळं असं वाटणं याला अज्ञान म्हणतात. इतकं सोपं आहे. ते कसं जायचं तेच तर कला ते शिकवतात. मग की कसं जायचं तिथपर्यंत आधी हे तर समजून घ्यावं लागेल. एक एक टप्पा आहे सगळा. आधी एक कानावर पडावं लागतं, मग त्याच्यावर चिंतन. म्हणून वेदांत शास्त्रामध्ये श्रवण, चिंतन, चिंतन किंवा मनन, चिंतन मनन एकच. श्रवण, चिंतन, मनन, निधिध्यास. निधिध्यास म्हणजे निधी म्हणजे ते जे काही धन आहे ते परमधन, त्याचा ध्यास पाहिजे ना. त्याच्याविषयी ऐकावं लागेल, त्याच्याविषयी मनन चिंतन करावं लागेल आणि त्याचा तुम्हाला ध्यास असावा लागेल. असं जर काही कोणी शोध घेतला तर त्याला सगळं कळायला लागतं. असा हा शास्त्र आहे.
गुरुवाक्याशी गाठ पडली अविद्या ती संपली, निष्कामता ती प्रकटली जीवनी त्याच्या. आता हा मगाचा प्रश्न आला पुन्हा की निष्कामता प्रकटली म्हणे, तसं गुरुवाक्याची गाठ पडली, अविद्या संपली आणि निष्कामता, म्हणजे ही प्रक्रिया आहे.